Good morning, student. Today we are going to speak English. Standard 5, page number 4, and lesson is We Speak English. Look, listen, read with me, then find the picture that suit the dialogue and give it the proper number. पहा, ऐका, माझ्याबरोबर वाचा आणि प्रत्येक संवादासाठी योग्य ते चित्र शोधून त्याला योग्य तो क्रमांक द्या. आय एम गेजगे सूर्यकांत भानुदास, श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपूर. There is a dialogue and there is 8 dialogue and 8 pictures. या ठिकाणी हे डायलॉग पाहायचेत, ओळखायचेत, वाचायचेत आणि त्याप्रमाणे बोलायचे. आणि हे डायलॉग कोणत्या चित्रासाठी योग्य आहेत ते हे आपण सांगायचं आहे. First dialogue. There is 2 persons in first dialogue. Dialogue is, may I come in? Please teacher. Yes, please come in. म्हणजे हा डायलॉग कोणामध्ये आहे तर टीचर आणि स्टुडंटमध्ये आहे. हे आपल्या लक्षात आलेलं असेल. मे आय कम इन? Please teacher. Yes, please come in. And second dialogue is, hello, what's your name? Second dialogue is, hello, what's your name? आणि दुसरा जो बोलणार आहे तो म्हणतो, I am सुभाष. I am in class 5. And you? I am in class 7. My name is Shubham. You can call me Bunty. You can call me Bunty. Nice to meet you, Bunty. पहा, हाही डायलॉग 2 मुलांमध्ये आहे असं आढळते. आणि त्यांच्या डायलॉगवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की एक मुलगा जो आहे तो 5व्या इयत्तेमध्ये शिकतोय आणि दुसरा जो आहे तो 7व्या इयत्तेमध्ये शिकतोय. पहिल्यांदा जो यावरून आपल्या लक्षात आलेला असेल की हा डायलॉग पिक्चर क्रमांक 1 चित्र क्रमांक 1 या ठिकाणच्या मुलांमध्ये घडून आलेला आहे. आणि प्रथम क्रमांकाचा जो डायलॉग होता, मे आय कम इन टीचर, आणि त्या ठिकाणी दुसरा संवाद आहे, यस प्लीज कम इन. तर हा जो पहिल्या क्रमांकाचा डायलॉग आहे तो चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल कोणत्या क्रमांकाच्या चित्रावरचा हा डायलॉग असावा तर वरून 4थ्या क्रमांकाच्या चित्रावरती हा पहिल्या क्रमांकाचा डायलॉग आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा डायलॉग आहे. 3ऱ्या क्रमांकाचा डायलॉग आहे, व्हॉट्स द टाइम? व्हॉट्स द टाइम? किती वाजलेले आहेत? आणि आन्सर आलेला आहे, इट्स 2 o'clock. 2 वाजलेले आहेत. आता आपण जर या चित्रांचं निरीक्षण केलं तर सांगा बरे या ठिकाणी कोणत्या चित्रासाठी हा डायलॉग सूट होईल, योग्य असेल? चित्र क्रमांक 8. या ठिकाणी एक भाजी विकणारी स्त्री वरती दुकानात
मध्ये बसलेल्या दुकानदारास विचारते आहे व्हॉट्स द टाइम, आणि त्याने उत्तर दिलेले आहे इट्स 2 o'clock. त्याच्यानंतरचा आपण डायलॉग पाहूया. डायलॉग क्रमांक 4. एक्सक्यूज मी आंटी. पहा, या ठिकाणी एक्सक्यूज मी, माफ करा, आंटी काकू मला माफ करा. कॅन यू प्लीज हेल्प मी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस. आपण मला हा पत्ता शोधण्यासाठी मदत कराल का? आणि उत्तर आहे शुअर. उत्तर काय आलेलं आहे? शुअर, खात्रीनं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चित्रामध्ये हे चित्र क्रमांक 6, चित्र क्रमांक 6 जे आहे ते या डायलॉगसाठी, चौथ्या डायलॉगसाठी योग्य आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया डायलॉग क्रमांक 5. डायलॉग नंबर 5. There is conversation between 2 persons and they are saying, excuse me uncle, is this your? Excuse me uncle, माफ करा काका किंवा माफ करा अंकल. इज दिस युअर, हे तुमचं आहे का? इज दिस युअर, हे आपलं आहे का? हो यस, इट्स माइन. थँक्यू सो मच. आणि ते म्हणतात हो यस, हो हे माझंच आहे. यस, इट्स माइन, हे माझंच आहे. थँक्यू सो मच, मी आभारी आहे, आपलं खूप आभारी आहे. आता हा जो डायलॉग आहे 5 क्रमांकाचा जो डायलॉग आहे, या 5 क्रमांकाच्या डायलॉगसाठी या ठिकाणी चित्र क्रमांक आहे बरोबर 3 क्रमांकाचं चित्र आहे. या ठिकाणी अंकल आहेत आणि अंकलचा काही तरी पडलेला आहे बरोबर, आणि त्या मुलीने काय केलेलं आहे? उचलून दिलेलं आहे. आणि ती म्हणते एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर, हे आपलं आहे का? आणि अंकल म्हणतात ओ यस, इट्स माइन, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपण डायलॉग नंबर 6. थँक्यू so much for this lovely gift. The conversation between 2 or more peoples. Thank you so much for this lovely gift. या आपण जे दिलेल्या गिफ्ट जे आहे, भेटवस्तू आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, अशा प्रकारचा हा डायलॉग आहे. आणि त्याला उत्तर दिलेलं आहे यू आर वेलकम, आपलं स्वागत आहे. पहा, हा जो डायलॉग आहे, हा डायलॉग आपल्यालाही खूपदा ऐकायला मिळतो. आपल्यालाही कोणी गिफ्ट दिलेलं असतं, त्यावेळेला जर आपण म्हटलं पाहिजे की थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट, या गिफ्टसाठी आपला मी आभारी आहे. आणि या ठिकाणी देर इज 7th पिक्चर इज सुटेबल फॉर दिस डायलॉग. आणि या ठिकाणी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला या मुलांनी आणि एका कुटुंबाने गिफ्ट दिलेलं आहे असं दिसतंय.
आणि त्याबद्दल ती व्यक्ती त्या सर्वांचं गिफ्टबद्दल आभार मानताना दिसून येतात आणि तेही यू आर वेलकम, आपलं स्वागतच आहे अशा पद्धतीचं सांगतायत. आफ्टर दिस डायलॉग नंबर 7, देर इज टू कन्व्हर्सेशन. I am sorry, I broke the cup. I am sorry, I broke the cup. Never mind. And picture number 5 is shown that it is picture. हे पिक्चर त्यामध्ये एका मुलाकडून काय कप फुटलेला आहे आणि त्याची आई दिसते. त्या आईला तो मुलगा म्हणतो, आय एम सॉरी, आय ब्रोक द कप. मला माफ कर, मी काय केलेलं आहे, कप तोडलेला आहे, माझ्याकडून कप फुटलेला आहे. आणि त्यावेळेला ती आई म्हणते, नेव्हर माइंड, काही काळजी करू नको. त्याच्यानंतर डायलॉग क्रमांक 8, डायलॉग नंबर 8. Where are you going? Where are you going? आपण कुठे जात आहात? And we are going to the playground. या ठिकाणी we हा शब्द वापरलेला आहे. we म्हणजे आम्ही, म्हणजे अनेक जण सांगता येतं, याचा अर्थ होईल. वी आर गोइंग टू प्ले ग्राउंड. आम्ही मैदानावरती जात आहोत. वी आर गोइंग टू प्ले ग्राउंड. खेळाच्या मैदानावरती आम्ही जात आहोत. वुड यू लाईक टू कम विथ अस. वुड यू लाईक टू कम विथ अस. तुला आमच्याबरोबर यायला आवडेल का? वुड यू लाईक, लाईक म्हणजे आवडणे. वुड यू लाईक टू कम विथ अस. आमच्याबरोबर यायला आवडेल का? आणि त्यावेळेला जो अगोदरच्याने विचारलेला आहे, व्हेर आर यू गोईंग, तो म्हणतो, यस प्लीज वेट फॉर मी. होय, यस प्लीज वेट फॉर मी. कृपा करून माझी वाट पहा, मलाही यायला आवडेल. अँड लुकिंग दिस पिक्चर, द सेकंड नंबर्स picture is appropriate for this dialogue. सेकंड नंबर पिक्चर, त्या ठिकाणी पहा, एक मुलगा खिडकीतून डोकावतोय आणि काही मुलं निघालेले आहेत खेळायसाठी. आता ते खेळण्यासाठी निघालेले आहेत हे कशावरून आपल्या लक्षात येईल, तर एका मुलाच्या हातामध्ये बॉल आहे, चेंडू आहे, त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही खेळायला चाललेले आहेत. आणि त्यावेळेला तो मुलगा खिडकीतूनच विचारतोय, हेही लक्षात येईल की व्हेर आर यू गोईंग, आपण कुठे निघालेला आहात. आणि हा मुलगा, ती मुलं म्हणतात, वी आर गोईंग टू द प्ले ग्राउंड. आम्ही खेळाच्या मैदानावरती निघालेलो आहेत. वुड यू लाईक टू कम विथ अस. वुड यू लाईक टू कम विथ अस. आणि मुलगा म्हणतो, हां, ही मुलं म्हणतात की वुड यू लाईक टू कम विथ अस, तुला आमच्याबरोबर खेळायला, वुड यू लाईक टू कम विथ अस, आमच्याबरोबर यायला आवडेल का? आणि हा मुलगा म्हणतो, यस प्लीज वेट फॉर मी. हो, थोडंसं माझ्यासाठी थांबा. पिक्चर नंबर 2. And you can find the dialogue for picture and picture for dialogue. You can practice. आपण ही अशा पद्धतीचे कन्व्हर्सेशन करण्याचा, संभाषण करण्याचा सराव करू शकता, सराव करावा. आणि या ठिकाणी
फर्स्ट कन्व्हर्सेशन, फर्स्ट डायलॉग्स, सेकंड डायलॉग, थर्ड डायलॉग, फोर्थ डायलॉग, फिफ्थ, सिक्स, सेवन, एट dialogue. There is words in yellow colors. You can change words in this space. त्या ठिकाणी तुम्ही वेगळे शब्द लिहून याच्यामध्ये अधिक रंगत आणू शकता आणि अधिक चांगल्या प्रकारे त्याचा सराव करू शकता.